कोणता म्हणतोय देत नाही, घेण्याशिवाय राहत नाही. कोणता म्हणतोय देत नाही, घेण्याशिवाय राहत नाही. शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा झालाच पाहिजे, झालाच पाहिजे. शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा झालाच पाहिजे, झालाच पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा. आज आम्ही बंद पुकारल्यावर बऱ्याच जणांकडून शंका व्यक्त झालेली की हा तर सत्तेतला पक्ष यांनी कसा काय बंद पुकारलाय. तर आम्ही सत्तेतला घातक पक्ष नंतर आहोत, त्या अगोदर आम्ही आंबेडकरवादी आहोत. हर जोल जुमकी टक्कर में संघर्ष हमारा नारा आहे, बाबा ने ललकार आहे, भारत देश हमारा, या वाक्यावर चालणारे आम्ही आंबेडकरांची लेखक आहोत. आज इथे आम्ही सर्वजण जमलेलो आहोत. 20 जुलै जंतर मंतर दिल्ली या ठिकाणी विद्यार्थ्यांवर पोलिसांकडून जो अमानुष लाठीचार्ज झाला त्याचा निषेध नोंदवण्यासाठी आज ते मोठ्या संख्येत आम्ही जमलेलो आहोत. या आंदोलनाची पार्श्वभूमी जर समजून घेतली तर एक सायंटिस्ट सोनू वांगचूक हा लढत होता विद्यार्थ्यांच्या प्रश्नासाठी, विद्यार्थ्यांच्या अधिकारासाठी. उद्याचं भारताचं भविष्य उज्ज्वल राहावं यासाठी, भारताची लोकशाही टिकावी आणि सुरक्षित राहावी यासाठी 21 दिवस त्यांनी उपोषण केलं, पण सरकारने त्याची कोणतीही दखल न घेता उलट जोर जबरदस्तीने पोलीस फोर्सचा वापर करून त्यांना त्या ठिकाणावरून उचलून नेण्यात आलं. बरं, हा माणूस लढत होता कशासाठी, तर बाबा शिक्षण मंत्र्याकडून ज्या चुका झाल्यात, त्यांच्या कार्यकाळात 2 वेळा नीटचा पेपर फुटला, त्याने एक प्राश्चित्य म्हणून, चुकीची प्राश्चित्य म्हणून त्यांनी बाबा राजीनामा द्यावा होता. राजीनामा काय या देशात नवीन नाही. भारताच्या राजकारणाची परंपरा आहे की चुकी झालेल्या व्यक्तीने राजीनामा दिलाच पाहिजे. पण या परंपरेला छेद देत भाजप सरकार अतिशय चुकीच्या पद्धतीने वागत आहे. आज आपण बघितलं तर अवस्था ही अशी आहे की सरकार हुकुमशाहीच्या पद्धतीने वागण्याचा प्रयत्न करत आहे. सरकार हे विसरून गेलं आहे की यांना लोकशाही पद्धतीने सत्ता मिळालेली आहे. या देशात आजपर्यंत बरीच आंदोलनं झाली. महात्मा गांधींनी आत्तापर्यंत सगळ्यात मोठे सत्याग्रह केले, पण त्यांना कधी इंग्रजांनी उचलून नेलं नाही. प्रश्न असा पडतोय की आपण स्वातंत्र्यात तेव्हा होतो का आत्ता आहे. 20 जुलैला देशातली तरुणाई त्यांच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरली, पण पोलिसांनी ज्या प्रकारे त्यांच्यावर लाठ्याकाठ्यांचा वर्षाव केला हे बघून लोकांच्या सद्सद्विवेक बुद्धीला एक प्रकारचा धक्का बसला, तडा गेला. बरं, यांची पोरांची मागणी काय होती, शिक्षण मंत्र्याचा राजीनामा झालाच पाहिजे. त्यासाठी यांनी आंदोलन पुकारलेलं. आंदोलनाला गालबोट लागलं, हिंसाचार झाला, याच्या बदल्यात पोलिसांनी पोरांवर लाठीचार्ज केला, थोडी तोडफोड झाली, दगडफेक झाली. पण प्रश्न असा की सगळं थांबवता आलं असतं. आज काय सत्तेतले मंत्री आमदार या लोकांना, या पोरांना दहशतवादी म्हणतात, वादी नोटंगी करता असं म्हणतात. हाही ठीक आहे, मग मोठं उपोषण एक तयार झाले, मोठं आंदोलन तयार झालं, काही समाजकंटक त्यात घुसत असतात, स्वतःची पुढी बाजून घेण्याचा प्रयत्न करत असतात, विरोधकी ते मुद्दा लावून धरून राजकारण करत असतात. पण ही विद्यार्थी आता काय त्यात सामान्य कुटुंबातले विद्यार्थी होती, ज्यांचा कुठला अजेंडा नाही, झेंडा नाही. त्या आंदोलनात आपला काळजा तुकडा गमावलेली काही पालक होते, आई वडील होते. पण ही मुलं खरंच दहशतवादी आहेत का? जरी दहशतवादी असली तर पोलिसांचा लाठीचार्ज होत असताना सुद्धा यांनी सोडले का? आज या देशातल्या पालकांच्या मनात एक प्रकारचा असंतोष आहे, एक राग आहे, एक स्पष्ट झालेले आहे. एक पालकांना हे समजत नाही की आपण भावना व्यक्त करायच्या कोणाकडे. आज विद्यार्थ्यांची जर कोण सरकार ऐकून घेत नसेल तर यांनी कुणाकडे भावना मांडायच्या? रात्रंदिवस कष्ट करून जी आईबाप आपल्या पोरांना शिकवतात त्यांनी कुणाकडे न्याय मागायचा? लोकशाही म्हणजे फक्त काही निवडणुका नाही, लोकशाही म्हणजे एक संवाद आहे. लोकशाही म्हणजे आपल्या पुढच्या व्यक्तीशी आपण असहमत असून पण त्याची ऐकून घेण्याची आपली ताकद असली पाहिजे. आज गरज आहे या विद्यार्थ्यांना शत्रू न समजता त्यांच्यासमोर बसून त्यांचं जे म्हणणं आहे ते ऐकून घ्या तुम्ही. त्यानंतर काय तोडगा निघाल ठीक आहे, त्यावर तोडगा काढा. पण जर सरकार अशी सत्तेची जर माजुरपणा दाखवणार असेल तर हे बरोबर नाही. आपल्याच देशातल्या नागरिकांचा तुम्ही
विश्वास प्रेमाने जिंकता आला पाहिजे, काठीनं नाही. आज आम्ही सत्तेत असून सुद्धा एवढ्या मोठ्या प्रमाणात लोक जमली, पावसात पोरांनी आंदोलन केलं आणि गावही आमचं एवढं चांगलं आहे की लोकांनी 100% प्रतिसाद दिलाय. आज बऱ्यापैकी सगळी दुकानं बंद आहेत. मी गावकऱ्यांचा आणि आमच्या उमरस परिसरातील सर्व नागरिकांचे आभार मानतो की यांनी आमच्या 100% प्रतिसाद दिला. जय भीम, जय भारत.